नमस्कार, मी भूमिका वाघमारे. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतिक व राजनैतिक संबंधांना अधिक मजबूत करणारे एक अत्यंत ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. जगातील आघाडीचा देश असलेल्या इस्रायलमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पुतळा उभारला जाणार आहे. इस्रायलने आपल्या एका प्रमुख शहरात या स्मारकाची योजना आखली असून मुंबईतील इस्रायलचे कॉन्सुलेट जनरल यांनी रेवाचा आणि अधिकृतपणे ही घोषणा केली आहे. या ऐतिहासिक स्मारकासाठी इस्रायल प्रशासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहकार्य मागितले होते, ज्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे. यानू रेवाचा आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले की महाराजांच्या गौरवशाली वारशाला साजेचं स्मारक तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सहकार्य मोलाचे ठरेल. महाराष्ट्र आणि भारतीय ज्यू यहुदी समुदायामधील ऐतिहासिक संबंध पाहता इस्रायलच्या भूमीवर उभारला जाणारा हा पुतळा दोन्ही देशांमधील दृढ संबंधाचे एक मजबूत प्रतीक बनेल. इस्रायल कॉन्सुलेट जनरलच्या मते हा पुढाकार केवळ दोन देशांमधील मैत्रीचं घट्ट करणार नाही, तर शौर्य, नेतृत्व आणि परस्पर आदर यासारख्या सामायिक मूल्यांना दिलेली एक कायमस्वरूपी श्रद्धांजली असेल, जी महाराष्ट्र आणि इस्रायल या दोघांचीही ओळख आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभ मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेचे स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्रायलचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेरुसलेम दौऱ्यानंतर भारत इस्रायल संबंधांना सर्वच क्षेत्रात एक नवीन दिशा मिळाली आहे. या स्मारकाच्या माध्यमातून भारतातील जनता इस्रायल नागरिकांशी अधिक भावनिकरित्या जोडली जाईल. महाराष्ट्र सरकार या ऐतिहासिक उपक्रमाला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य देईल. थेट साता समुद्रपार छत्रपती शिवरायांचा हा गौरव होणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचं स्वागत होत आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.